3 महिने झोपलो नाही आम्ही. रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय धरलं मी. नवरा बायकोचं पाय धरली. पाय दोस्ता पोरगा म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकू नको. 1,00,000 मताचं माळशिरस मधनं निंबाळकरला लीड घालवलं. ह्यांचा शब्द काल बोलला. नागपूरला घेऊन गेलो. यांनी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही. 1.5 वर्ष त्या बाजल्यात मी चहा सुद्धा प्यायला गेलो नाही. एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी माझा? मला निवडणुकीची भीती नाही. लढला नाही. रक्त भोसले गणाडला, बाजी प्रभू लढला, तानाजी बालूकर लढला, बाजी कांकर लढला. गावठीच्या दिल्लीत माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताचं तुकडं तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा तबदा देखण्या दिसत्या. ती बोलणारा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हातातली अवलाद आहे. नरड तुटून पडलं तरी माग पुढं बघणार नाही. तो स्वामी बांधलेलो तर घाण ठेवणार नाही. एवढं सांगतो. ही लढाई स्वाभिमानाची, ही लढाई आहे तुमची माझी, ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची. जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं तसं शिंदे साहेबांच्या अस्मितेसाठी ज्याने आपल्या सांगोला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी देसाल तिथं मग धनुष्यबाणाला मारा. आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना बी कळले सगळे कपाट बोलले काम झाले तमाम. आता रात्री बसल्या ते 2 हप्ते काढायला बघा. सांगोलचं आलो का सुभद्रेचं पंचपक्वान सोडून श्रीकृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती. अरे एवढ्या तुझं आपच्या दिशाची थाळी धुडकोल माझी जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाऊन एवढं मी खात्रीने सांगतो. पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका. तुमचा घनघोर अपमान होईल. आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण भाजरावनं आमच्यातच आमचं मनगाठा एवढं देणार. पेटवून उठलं तर सरळ काय कुणाला जावं दबकवत आहे. मला दबकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो. आणि कुठली कालची माकडं आले ती मला दबकवतो. एक जण येतोय लय अवघड आहे. दीपक आव्हानं बोलून घेऊ ना लय अवघड आहे.